जिंतूर पिंपळगाव गायके बस सेवा सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी। 15 दिवसापासून सेवा ठप्प, नागरिकांचे हाल। मागील 30 वर्षापासून नियमित धावणारी जिंतूर पिंपळगाव गायके राज्य परिवहन बस सेवा गेल्या 15 दिवसापासून अचानक बंद असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। दररोज प्रवास करणाऱ्या वृद्ध नागरिक, विद्यार्थी, कामगार, महिला यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे। बस सेवा तातडीने सुरू करण्यात यावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी एसटी आगार प्रमुख जिंतूर यांना निवेदन दिलं आहे। या निवेदनावर सरपंच सौ रेखा भुजंग कानडे, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष प्रयाग नाथाराम चव्हाण, मारुती लक्ष्मणराव कानडे, प्रयाग नाथाराम चव्हाण, महादेव देवराव कानडे, नाथाराम नामदेव चव्हाण, आशामती लक्ष्मण कानडे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत। ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केलं की बस सेवा बंद झाल्याने दैनंदिन कामकाज ठप्प झालं आहे। विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात पोहोचणं कठीण झालं असून रुग्णांना वेळेत जिंतूर येथे जाण्याचा मार्गही नाही। बस सेवा सुरू न केल्यास संविधान मार्गाने उपोषण करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे। ग्रामपंचायत पिंपळगाव तसेच स्थानिक नागरिकांना एसटी विभागाने तातडीने मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देऊन बस सेवा पूर्ववत सुरू करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। आज रोजी आम्ही आगार प्रमुखाला निवेदन दिले की आमची जी गाडी आहे पूर्ववत चालू करण्यात यावी। जिंतूर ते पिंपळगाव गायके बस सेवा ही मागील 15 दिवसापासून बंद आहे, ती पूर्ववत चालू करण्यात यावी आणि आपल्या जाणारे येणारे जे प्रवासी आहे त्यांना बी विनंती आहे की त्यांनी जास्त गाडीनंच जाण्यात यावं। सगळ्यांना सांगणार की बाबा आपल्या महाराष्ट्र शासनाच्या बसनंच प्रवास करा आणि आपली गाडी चालू ठेवा। ही बस चालू करण्यासाठी निवेदन दिलेलं आहे। आमच्या गावची बस बंद झालेली आहे, प्रवासी भेटत नाहीत म्हणून समजायला विनंती आहे। पिंपळगाव, मारवाडी, पिंपळगाव, कौसडी, चिमणगाव, भांगापूर यानं बसनंच प्रवास करावा ही समजायला विनंती आहे। खाजगी वाहनानं कोणीही प्रवास करू नये। आज आम्ही निवेदन दिलेलं आहे, समजाईनं बसचाच प्रवास करावं। ते म्हणत आहेत की आम्हाला माणसं भेटत नाहीत म्हणून बस बंद होत आहे, म्हणून बसला माणसं समजे जणांना थांबा आणि खाजगी वाहनानं कोणी प्रवास करू नका। 10-15 मिनटं जरी वेळ लागला तरीही तुम्ही थांबा आणि त्यांना जर 10-15 मिनटं जर नाही आली तर कॉल करा, यायली का नाही येऊपर्यंत तुम्ही थांबा। 1 तास लागला तरी पण थांबा, पण खाजगी वाहनानं तुम्ही जाऊ नका, एवढीच विनंती आहे।